हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण पॉलिनेशन संदर्भातले वेगवेगळे आउटब्रीडिंग डिव्हायसेस हा कन्सेप्ट आपण बघितलेला होता. खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आपण बघितल्या होत्या, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितले होते. आजही आपण एक नवीन पार्ट, इंटरेस्टिंग पार्ट बघणार आहे, ज्याच्यावरती बरेचसे MCQ, वन सेंटेन्स, इवन लॉंग आन्सर क्वेश्चन विचारला जातो. तो म्हणजे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता आपल्याला पोलन म्हणजे पोलन ग्रेन माहित आहे, पिस्टिल म्हणजेच फिमेल सेक्स ऑर्गन, ज्याला आपण कार्पेल म्हणतो किंवा पिस्टिल म्हणतो. हे पोलन याचा अर्थ हा पोलन ग्रेन आहे. मग तो स्मूथ असेल किंवा स्पायनी असेल, याचे खूप डिटेल माहिती आपण बघितलेली आहे. ऍक्च्युली हा तयार होत असतो अँथरमध्ये. हा अँथर आहे, हा फिलामेंट आहे, इथं तयार झालेला हा पोलन ग्रेन आहे. याला पोलन म्हटलं जातं, पोलन ग्रेन म्हटलं जातं, इवन मायक्रोस्पोर सुद्धा म्हटलं जातं. कोणत्याही नावाने आपण त्याचा उच्चार करू शकतो. आता हा जो पोलन ग्रेन आहे, हा पॉलिनेशन होतो म्हणजे काय होतो तुम्हाला कळालेलं आहे. अँथरमध्ये तयार झालेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन पडणार आहे. हा स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हाही कन्सेप्ट माहीत आहे. त्याच्या इनसाइडला ओव्ह्यूल असतं हेही तुम्हाला माहीत आहे. म्हणजे हा पिस्टिलचा पार्ट आहे, यालाच आपण कार्पेल पण म्हणत असतो. आता हा पोलन आणि पिस्टिल म्हणजेच ह्या दोघांच्या, पोलन ग्रेन इथून स्टिग्मावरती येऊन पडणं, याला आपण काय म्हणत असतो, पॉलिनेशन. मग ते एकाच प्लांट वरती झालं तर ते सेल्फ असतं, दोन प्लांट मध्ये होत असेल तर ते क्रॉस असतं, हे तुम्हाला माहित आहे. पोलन ग्रेन इथं पडल्यानंतर, ड्रॉप झाल्यानंतर, डिपॉझिट झाल्यानंतर, शेड झाल्यानंतर, कलेक्ट झाल्यानंतर जे काय पुढचे चेंजेस होतात, मग याचं जर्मिनेशन होईल. जर्मिनेशन झाल्यानंतर ट्यूब तयार होते. ती ट्यूब इथून खाली येत असते स्टाईलमधून, नंतर ती ओव्हरीमध्ये जात असते आणि मग तिथं जाऊन ती बस्ट होते. मेल फिमेल गॅमेट एकमेकांना जोडणं म्हणजे फर्टिलायझेशन म्हटलं जातं. तर थोडक्यात अर्थ असा आहे, पॉलिनेशन पासून फर्टिलायझेशन पर्यंत, फर्टिलायझेशन इथपर्यंत जे काही चेंजेस होतात, त्या सगळ्या चेंजेसना म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. कुठून कुठपर्यंत, पॉलिनेशन पासून फर्टिलायझेशन. पॉलिनेशन तुम्हाला माहित आहे, पोलन ग्रेन स्टिग्मावरती डिपॉझिट होणं म्हणजे पॉलिनेशन आहे. आणि इथं मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र मिक्स होणं, याला आपण काय म्हणत असतो, फर्टिलायझेशन. सो ऑल द इव्हेंट्स फ्रॉम पॉलिनेशन up to the fertilization are included in pollen pistil interaction. आता हे पॉलिनेशन झाल्यानंतर, म्हणजे सुरुवातीला बघा पॉलिनेशन होतं, ते झाल्यानंतर पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं. पोलन ग्रेन जर्मिनेशन, जर्मिनेशन झालं की पोलन ट्यूब तयार होते. सिक्वेन्स बघा काय काय झालं, हे आपण डायग्राम मधून पण पाहणार आहे. जस्ट ब्रॉडली आपण लिहितोय आता. म्हणजे पहिल्यांदा पॉलिनेशन झालं, मग तो पोलन ग्रेन इथं जर्मिनेट होतो. जर्मिनेशन झालं की त्याच्यातून एक पोलन ट्यूब तयार होते. ती पोलन ट्यूब या स्टाईल मधून खाली येते. खाली आल्यानंतर ती पोलन ट्यूब ओव्ह्यूल मध्ये जाते. सो एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोफाइल. मायक्रोफाइल हा काय आहे, तर मायक्रोफाइल हा ओव्ह्यूलचं ओपनिंग असतं. आपण ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर खूप डिटेल अभ्यासलेलं आहे. त्या ओव्ह्यूलच्या ओपनिंगला म्हटलं जातं मायक्रोफाइल, आणि त्याच्यामधून ही ट्यूब आत येते इथपर्यंत. इथपर्यंतचे सगळे इव्हेंट्स आहेत
या सगळ्या इव्हेंट्सना एकत्रित म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तुम्हाला असंही विचारलं होतं व्हॉट इज पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. सो ऑल द इव्हेंट्स फ्रॉम पॉलिनेशन अप टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इज इन्क्लुडेड इन पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. थोडक्यात तुम्हाला कळालेलं आहे की पोलन ग्रेन आणि स्टिग्मा इथून जे पुढे चेंजेस होतात यांना एकत्रित काय म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ओके. आता हे इंटरॅक्शन एक्झॅक्टली होतं कसं हे आपण बघणार आहे. बघा इंटरॅक्शन होतं कसं हे आपल्याला बघायचं. सुरुवातीला हे जे पोलन ग्रेन इथं येणार आहेत, पोलन ग्रेन स्टिग्मावरती येऊन पडणार आहेत. मी एक असेल किंवा अनेक असतील. तर हे स्टिग्मावरती आलेले पोलन ग्रेन हे दोन प्रकारचे असतात. किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे आहेत. एक पोलन ग्रेन असा आहे की जो योग्य प्रकारचा आहे, ज्याला राईट टाईप म्हणू आपण. राईट टाईप ऑफ पोलन ग्रेन. आणि दुसरा एक पोलन ग्रेन डिपॉझिट झालाय की तो योग्य नाही आहे, त्याला आपण रॉंग टाईप म्हणूया. राईट आणि रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन. बघा राईट कोणाला म्हणायचं? जो पोलन ग्रेन कॉम्पिटेबल असतो, सुसंगत असतो, त्याच जातीचा असतो, म्हणजे हा तिथं सक्सेसफुल पॉलिनेशन होतं, म्हणजेच हा कॉम्पिटेबल असतो. कॉम्पॅटेबल म्हटलं जातं म्हणजे सुसंगत आहे. हा नॉन कॉम्पॅटेबल आहे. कॉम्पॅटेबल, नॉन कॉम्पॅटेबल याचाच अर्थ हा मॅच होणारा असतो, हा मात्र मॅच होत नसतो. का नसतो? कारण हा त्याच्या सेम स्पेसिसचा असतो. सेम स्पेसिस. हा मात्र डिफरंट स्पेसिसचा असतो. आणि जो पोलन ग्रेन सेम स्पेसिसचा आहे, जो मॅच होतोय, जो कॉम्पॅटेबल आहे, जो राईट टाईपचा आहे, such a type of pollen grain is identified by the surface of stigma. So, surface of stigma having special type of protein, special protein असते. And these special protein have a ability to recognize whether pollen grain is of right type or whether pollen grain is of रॉंग टाईप. बघा किती इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. हवेतून येणारे हजारो पोलन ग्रेन असतात, वेगवेगळ्या जातीचे असतात, वेगवेगळ्या प्लांटचे असतात. ते स्टिग्मावरती पडले म्हणजे पॉलिनेशन सक्सेस होतं असं नाही. तर ते सक्सेस व्हायचं असेल तर तो आलेला पोलन ग्रेन हा राईट टाईपचा असला पाहिजे, त्याला कॉम्पिटेबल असला पाहिजे, त्याला मॅच होणार असला पाहिजे, त्याच्या जातीचाच असला पाहिजे. आणि असेच पोलन ग्रेन accept होता. So right type of pollen grain get accepted. What about this wrong type of pollen grain? So ultimately it should be rejected. It should be rejected. थोडक्यात असं आहे, आपण अगदी डे टू डे लाईफ मध्ये जरी बघितलं, आपण समजा आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे हवी असते तीच वस्तू आपण सिलेक्ट करतो. एखादी डिफेक्टेड असेल, नको असेल ते आपण रिजेक्ट करतो. त्याच पद्धतीनं इथं होतं, पण हे त्या जातीशी संबंधित असतं. आणि म्हणून राईट टाईपचा जो पोलन ग्रेन असतो हा राईट टाईपचा पोलन ग्रेन आहे. राईट पोलन ग्रेन हा इंट्रास्पेसिफिक असायला पाहिजे. इंट्रास्पेसिफिक. डू यू नो इंट्रास्पेसिफिक? देर आर टू वर्ड्स, इंटरस्पेसिफिक आणि इंट्रास्पेसिफिक. इंटर इन बिटवीन. दोन वेगळ्या जातीमध्ये असेल तर इंटर म्हणायचं, आणि एकाच जातीमधला असतो याला इंट्रास्पेसिफिक म्हणायचं. जसं आपण दोन देशामध्ये काय म्हणतो इंटरनॅशनल, देशातील देशामध्ये असेल तर इंट्रानॅशनल. लाईकवाईज these pollen grain becomes of same species and then it is called as intraspecific. So intraspecific pollen grain is of
right type of pollen grain. It is a compatible and such a pollen grain is accepted by the stigma. पण हा स्टिग्माला कसं कळालं की राईट टाईपचा पोलन ग्रेन आहे की रॉंग टाईपचा पोलन ग्रेन आहे, तर हे ओळखण्याची क्षमता स्टिग्माकडे आहे. पण त्यासाठी त्या स्टिग्माकडे काय असतं, स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन असतं. काय असतं, स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन. आणि हे प्रोटीन त्याला पोलन ग्रेन ओळखायला मदत होते. आता समजा त्याला असं कळालं की आलेला पोलन ग्रेन जर राईट टाईपचा आहे तर मात्र पुढच्या गोष्टी होतात. म्हणजे काय होईल सांगा, इथं आपण बोर्डवरती लिहिलेलं आहे की पॉलिनेशन नंतर काय होणार आहे, पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होणार. म्हणजे हा पोलन ग्रेन रुजण्याची प्रोसेस होईल, पण कुठं, स्टिग्मावर. का जर्मिनेशन स्टार्ट झालं, पोलन ग्रेन इज ऑफ राईट टाईप. राईट टाईप हे ओळखलं, राईट आहे. मग काय करतं, हा स्टिग्माचा सरफेस असतो ज्याला आपण स्टिग्मॅटिक सरफेस म्हणतो. काय म्हणतो, स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ स्टिग्मा, स्टिग्मॅटिक सरफेस. हा स्टिग्मॅटिक सरफेस काय करतो, त्या राईट पोलन ग्रेनलाच न्यूट्रिएंट्स देतो. म्हणजे फूड सप्लाय करेल, वॉटर सप्लाय करेल, आवश्यक असणारे ग्रोथ फॅक्टर पण देतो. ग्रोथ फॅक्टर्स. आता मला सांगा, त्याला फूड मिळालंय, वॉटर मिळालंय, ग्रोथ फॅक्टर्स मिळाले, तर याचा अर्थ हा पोलन ग्रेन आहे तो जर्मिनेट होतो आणि त्याच्या जर्म पोरमधून एक बाहेरच्या बाजूला ट्यूब तयार होते. आणि ही जी ट्यूब बाहेरच्या बाजूला तयार झालेली आहे, या बाहेर तयार झालेल्या ट्यूबला म्हणायचं पोलन ट्यूब. बघा इथं आहे, पोलन ग्रेन जर्मिनेट झाला की पुढं काय तयार होतं, पोलन ट्यूब तयार होते. ओके. आता ही पोलन तयार झालेली पोलन ट्यूब आहे, ही काय करते, जशी वाढ होईल तसं खालच्या साईडला ग्रोथ होते आणि ती हळूहळू स्टिग्मामधून कोणामध्ये येते, स्टाईल मध्ये येते. आपल्याला माहित आहे स्टाईल हे एक असं कनेक्शन आहे की जे स्टिग्मा आणि ओव्हरी ह्या दोघांना जोडणारं कनेक्शन आहे. आणि म्हणून वरती स्टिग्मावरती जर्मिनेशन झाल्याने जी पोलन ट्यूब तयार होते ती पोलन ट्यूब स्टाईल मधून हळूहळू खालच्या दिशेने वाढ होते. जसं त्याला वरती फूड मिळेल तसं ही पोलन ट्यूब खालच्या दिशेला ग्रो होते आणि ती इकडं वह्यूलमध्ये खाली ओव्हरीमध्ये येते आणि वह्यूलच्या दिशेने जाते. आता ही पोलन ट्यूब वह्यूलमधून आत येते. ते आत येण्याची जे ओपनिंग असतं त्याला जनरली म्हटलं जातं मायक्रोपाईल. काय म्हटलं जातं, मायक्रोपाईल. वह्यूलचं ओपनिंग आहे, इथं वह्यूलमध्ये असतं आणि इथून ही ट्यूब आत येते. सो एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोपाईल. इथंपर्यंत सगळे इव्हेंट्स आहेत, या सगळ्या इव्हेंट्सना म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. म्हणजे बघा, आतापर्यंत आपल्याला अशा अनेक शंका होत्या, अरे हवेतून काय असं एकच पोलन ग्रेन येत नाही, अनेक पोलन ग्रेन येतात, मग ते सगळेच ऍक्सेप्ट होतात का? अजिबात नाही. फक्त त्याच जातीचा म्हणजे इंट्रास्पेसिफिक असतो तो ओळखला जातो, त्याला सिलेक्ट केलं जातं, बाकीचे रिजेक्ट होतात. जो सिलेक्ट झालाय त्याला फूड दिलं जातं, पाणी दिलं जातं, ग्रोथ फॅक्टर दिले जातात, त्याचं जर्मिनेशन होतं, मग ती पोलन ट्यूब तयार होते, मग स्टाईलमधून खाली येते, ओव्हरीमध्ये येते आणि ओव्ह्यूलमध्ये जाते. या सगळ्या इव्हेंट्सना एकत्रित म्हणायचं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आता पुढं काय होणार आहे हा तर त्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग पार्ट आहे. पुढं ही पोलन ट्यूब मेल गॅमिट्स वरून खाली आणते, म्हणजे मेल फिमेल एकत्र येणार, फर्टिलायझेशन होणार आहे. शेवटचा मुद्दा असणार आहे याच्यानंतरचा, तो लॉंग आन्सर साठी आपण डबल फर्टिलायझेशन बघणार आहे. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला आहे. ओके. ही नॅचरल प्रोसेस आहे. दिस इज द नॅचरल प्रोसेस. आता आपण बघणार आहे आर्टिफिशियल सुद्धा आपण कशा पद्धतीनं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे पॉलिनेशन, ज्याला आपण आर्टिफिशियल पॉलिनेशन, आर्टिफिशियल फर्टिलायझेशन हा जो कन्सेप्ट असतो तो आपण बघणार आहे, किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणतो आपण. आता आपण हायब्रिडायझेशन नाही बघितलं, फक्त काय बघितलं की त्याच जातीचा पोलन ग्रेन इथे येऊन पडलेला आहे, त्याने ऍक्सेप्ट केलेला आहे. मग हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन असतं, ज्याला आपण प्लांट ब्रीडिंग एक्सपेरिमेंट म्हणतो, की जो खूप फेमस एक्सपेरिमेंट असतो. आज आपण मार्केटमध्ये जेवढ्या पण हायब्रिड व्हरायटीज मिळवतो तो आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनने तयार झालेल्या व्हरायटीज आहेत.
तो कन्सेप्ट काय असतो, खूप डिटेल ऍक्च्युली आपण बघणार आहे. एक वेगळा टॉपिक आहे आपल्याकडं, इन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे, ज्याला आपण ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो. तुम्हाला माहित आहे कोणी फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन, नॉर्मन ई बर्लॉग. थ्रू आउट दी वर्ल्ड आणि भारतामध्ये पण तुम्हाला माहित आहे, ऐकून नाव, फेमस नाव आहे MS स्वामीनाथन. हा कन्सेप्ट खूप आपण डिटेल बघणार आहे. पण आता आपल्याला काय बघायचं आहे की जस्ट आर्टिफिशियल आपण कसं करू शकतो, कृत्रिमपणे ते करता येतं का, आपल्याला हवे तेच पोलन ग्रेन आपण स्टिग्मावरती टाकू शकतो का, ते ऍक्सेप्ट होतात का, किंवा इन विट्रो म्हणजेच कृत्रिम पद्धतीनं प्रयोगशाळेमध्ये पण हे करता येतं का, तर याला म्हटलं जातं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. इन शॉर्ट आपण बघणार आहे. हा खूप डिटेल पार्ट आहे, दुसऱ्या टॉपिक मध्ये पुढे येईल, त्यावेळेस आपण अभ्यासूच. आता आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. आता हे हायब्रिडायझेशन म्हणजे काय, इथं हायब्रिड तयार होतं. हायब्रिड म्हणजे काय, मिक्सड प्रोडक्ट असतो. मिक्सड प्रोडक्ट म्हणजे वेगवेगळे गुणधर्म एकत्र मिक्स करणं, याला आपण म्हणत असतो हायब्रिडायझेशन. दोन वेगळ्या जातीचे गुणधर्म एकत्र आणणं, याला आपण म्हणत असतो हायब्रिडायझेशन. तर याच्या काही स्टेप्स असतात. काय काय स्टेप असते इन शॉर्ट सांगतो. पहिली स्टेप आहे, ज्या जातीचं तुम्हाला हायब्रिडायझेशन करायचं आहे त्या योग्य जातीचं तुम्हाला निवड करावी लागेल, म्हणजे सिलेक्शन. सिलेक्शन ऑफ प्लांट मटेरियल, प्लांट्स. कोणकोणत्या जातींच्या मध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशन करायचं आहे त्याचं तुम्ही सिलेक्शन करायचं आहे. दुसरी स्टेप आहे इमॅस्क्युलेशन. बघा इंटरेस्टिंग टर्म आहे इमॅस्क्युलेशन. बघा समजा आपण ह्या दोन जाती प्रयोगासाठी निवडलेल्या आहेत. हे त्याचे फ्लावर्स आहेत, ही एक स्पेसीज आहे, ए स्पेसीज आहे. हे दुसरे प्लांट आहे, बी प्लांट आहे, हे त्याचे फ्लावर्स आहेत, बी स्पेसीज आहे. ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला हायब्रिडायझेशन करायचं. ह्या दोन जाती आपण वेगळ्या निवडलेल्या आहेत. म्हणजे पहिली स्टेप झाली सिलेक्शन ऑफ प्लांट. आता आपल्याला इमॅस्क्युलेशन करायचं. इमॅस्क्युलेशन, मॅस्क्युलेशन, मॅस्क्युलाइन इज अ नथिंग बट मेल सेक्स. मेल सेक्स. बघा मॅस्क्युलाइन, फेमिनाइन हे शब्द तुम्ही ऐकलेले. जसं आपण बऱ्याच वेळा ऐकतो, वाचतो की इंडियन पॉप्युलेशन इज अ फेमिनाइन पॉप्युलेशन किंवा इंडियन पॉप्युलेशन इज अ मॅस्क्युलाइन. आता मॅस्क्युलाइन आपल्याकडे जास्त संख्या आहे, म्हणजे मॅस्क्युलाइन पॉप्युलेशन आहे, म्हणजे मेलची संख्या जास्त आहे, फिमेलची कमी आहे. मॅस्क्युल मीन्स मेल. ई करणे, रिमूव्ह करणे, काढून टाकणे. सो रिमूव्हल ऑफ मेल सेक्स ऑर्गन फ्रॉम द बायसेक्सुअल फ्लावर is called as emasculation. Maybe ask for one sentence or definition or MCQ. बघा हे बायसेक्सुअल फ्लावर आहे, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आहे, अँथर, फिलामेंट आहे, एक फ्लावर आहे. ओके, दोन्ही सेक्स ऑर्गन आहे म्हणजे बायसेक्सुअल. आता काय केलं आता ह्याच्यातून हा स्टॅमिन कट करून काढायचा. स्टॅमिन काढून टाकायचा. का काढायचा, कारण आपल्याला हायब्रिडायझेशन घडवायचं आहे. हायब्रिडायझेशन म्हणजे क्रॉस पॉलिनेशन घडवायचं आहे. क्रॉस घडवायचं आहे म्हणजे सेल्फ घडवायचं नाही. हे दोन्ही इथं असतील तर सेल्फ होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या बायसेक्सुअल फ्लावर मधलं केवळ आणि केवळ मेल सेक्स ऑर्गन काढून टाकायचं आहे. या प्रोसेसला म्हणायचं इमॅस्क्युलेशन. आता मला सांगा हे फ्लावर जे शिल्लक राहिलेले फ्लावर आहे, वेदर इट इज बायसेक्सुअल और युनिसेक्सुअल. ऍब्सोल्युटली युनिसेक्सुअल. नक्कीच आहे युनिसेक्सुअल आहे, कारण आता फक्त आणि फक्त एकच सेक्स आहे. कोणता सेक्स आहे, मेल और फिमेल. फिमेल कारण आपल्याला पिस्टिल कार्पेल दिसते. मग या फुलाला आपण म्हणतो फिमेल फ्लावर. काय म्हणायचं, फिमेल फ्लावर. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाला. इमॅस्क्युलेशन कळलं, मेल सेक्स ऑर्गन आपण काढून टाकलं. ठीक आहे, समजा आपण याच्यातला मेल सेक्स ऑर्गन काढून टाकलाय म्हणजे हे फिमेल फ्लावर आहे. अजून याच्यातला आपण काढून टाकूया म्हणजे हे फिमेल फ्लावर आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण मेल सेक्स ऑर्गन काढून टाकलाय याच्यानंतर एक पुढची स्टेप आपल्याला घ्यायची आहे,
बॅगिंग. काय करायचं आहे? बॅगिंग. बॅगिंग करायचं म्हणजे काय करायचं, तर ज्या फुलांचं तुम्ही इमॅस्क्युलेशन केलंय त्यांना बॅग करायची, कव्हर करायचं. का कव्हर करायचं? समजा ती फुलं तुम्ही ठीक आहे ओपन ठेवली तर काय होईल सांगा बघू. हवेतून येणारे पोलन ग्रेन इथं डिपॉझिट होतील, अनवॉन्टेड पॉलिनेशन होण्याची शक्यता असते. अनवॉन्टेड पॉलिनेशन होण्याची शक्यता असते, ती होऊ नये म्हणून ही फुलं आपल्याला कव्हर करायची. कोणती फुलं कव्हर करायची? ज्या फुलांचं आपण इमॅस्क्युलेशन केलं याला कव्हर करणे, बॅग घालणे, टू अवॉइड दी अनवॉन्टेड पॉलिनेशन. नको असलेले पोलन ग्रेन थांबवायचे आहेत, आपल्याला हवे असणारेच टाकायचे आहेत, म्हणून याला बॅगिंग करायचं. ओके, चला बॅगिंग केलेलं आहे. जसजशी फ्लावर मॅच्युअर होतील, स्टिग्मा मॅच्युअर झाला, फ्लावर मॅच्युअर झालं, इकडे दुसरे डिझायर्ड फ्लावर आहे, हे मेल फ्लावर आहेत, याच्यातले पोलन ग्रेन आपण सिलेक्ट करणार आहे. ओके, आणि मग मात्र बॅग काढायची आणि योग्य प्रकारचे जे पोलन ग्रेन्स आहेत इथले पोलन ग्रेन्स कलेक्ट करायचे. सगळे पोलन ग्रेन आपण कलेक्ट करायचे. आर्टिफिशियल म्हणतोय, कृत्रिम. आपण कलेक्ट केलेले पोलन ग्रेन असतात ते मॉर्निंग सेक्शनला इकडची बॅग काढायची आणि बॅग काढून त्या फ्लावरवरती तुम्ही पोलन ग्रेन्स टाकायचे, फिमेल फ्लावरवरती टाकायचे. अगदी एक ब्रश घ्या, पोलन ब्रश असतो, त्या ब्रशच्या साह्याने स्टिग्मावरती पोलन ग्रेन टाकलं म्हणजे इथं आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन झालंय. याला क्रॉसिंग म्हणायचं. सो क्रॉसिंग किंवा क्रॉस हायब्रिडायझेशन म्हणायचं. बघा, योग्य गुणधर्म असणारे पोलन ग्रेन आपण कलेक्ट केले, आपण त्या स्टिग्मावरती टाकले. स्टिग्माकडे अशी कॅपॅसिटी आहे की ते टाकलेले पोलन ग्रेन त्याने ऍक्सेप्ट केले आणि मग पुढचं जर्मिनेशन होईल. पोलन पिस्टिल इंटरॅक्शनच्या साह्याने पुढच्या फर्टिलायझेशन पर्यंत चेंजेस होतील. तर आता आपण काय केलं? क्रॉसिंग केलं. क्रॉसिंग केल्यानंतर पुन्हा याला बॅग घालून ठेवा, कारण पुन्हा इन्फेक्शन होऊ नये, अनवॉन्टेड पोलन ग्रेन येऊ नये. रिबॅगिंग केलं आणि मग मात्र इथं फर्टिलायझेशन होईल. त्याच्यानंतर फ्रूट तयार होईल, सीड तयार होईल. तयार झालेली सीड योग्य गुणधर्म आलेत का म्हणून त्याला टेस्ट करा. म्हणजे सिलेक्शन ऑफ, नेक्स्ट स्टेप आहे सिलेक्शन ऑफ हायब्रिड. मग तयार झालेली व्हरायटी आहे त्याचं टेस्टिंग करा, मार्केटिंग करा आणि मग ती मार्केटमध्ये येईल की जी हायब्रिड व्हरायटी म्हणून मार्केटमध्ये येत असते. ह्या सगळ्या स्टेप्स एकत्रित करणं याला म्हणायचं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. अँड दिस एक्सपेरिमेंट इज व्हेरी व्हेरी युजफुल इन केस ऑफ प्लांट ब्रीडिंग. याला आपण म्हणतो प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंग. ओके, प्लांट ब्रीडिंग कळालं. खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आपण नंतर बघणार आहे. स्टेप्स कोणत्या सांगा? पहिल्यांदा सिलेक्शन केलं, नंतर मेल सेक्स ऑर्गन काढून टाकलं म्हणजे इमॅस्क्युलेशन केलं, बॅगनी कव्हर करायचं कारण अनवॉन्टेड पोलन ग्रेन येऊ नये. मॅच्युअर झालं की काय करायचं? क्रॉसिंग झाल्यानंतर पुन्हा सिलेक्शन ऑफ हायब्रिड आणि मग ते टेस्टिंग आणि रिलीज करायचं. सो दिस इज अबाउट आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये केवळ आणि केवळ दोनच टर्म सांगितले, एक पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आणि दुसरं आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. अतिशय व्यवस्थित आपण बघितलेलं आहे. हे तुम्ही CET साठी पण महत्त्वाचं आहे, नीटसाठी महत्त्वाचं आहे. अभ्यास करा. काही शंका वगैरे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाकल्या तरी चालतील. लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल तर ते लाईक पण करा. लेक्चर आणि उरलेला पार्ट आहे याच्यानंतर आपण म्हणतो की हायब्रिडायझेशन आणि हा हायब्रिडायझेशनचा पार्ट आहे. याच्यानंतर आपण प्रत्यक्षात फर्टिलायझेशन कसं होणार आहे हे खूप डिटेल बघणार आहे. थँक्यू व्हेरी मच.